नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. माढ्याच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीमध्ये खतखत सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार विजयसिंह मोहिते पाटलांनी समर्थकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मोहिते पाटील इतर पर्यायांचा विचार करणार की दबाव आणण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याची चर्चा सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अधिक माहिती घेऊया. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, जर पाहिलं तर माढा या लोकसभा मतदारसंघामध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार आहेत. तरी देखील राष्ट्रवादीचे जे 4 जागा आहेत, राज्यातल्या 5 जागा आहेत, त्यातल्या बहुतेक चित्र स्पष्ट असलं तरी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीविषयी मात्र अद्याप ही चित्र स्पष्ट झालं नाहीये. पहिल्यांदा शरद पवार निवडणूक लढवतील असं म्हटलं गेलं होतं. नंतरनं स्वतः त्यांनी माघार घेतली. आता परत एकदा सगळ्यांना मोहिते पाटील समर्थकांना इच्छा होती की विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव अधिकृत जाहीर करण्यात येईल. गेले 2-3 दिवस झालं राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर होईल असं म्हटलं जातं. पण विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणार का याविषयी कुठे ना कुठेतरी मोहिते पाटील कुटुंबियांमध्ये शंका आहे. त्यात विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वतःचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव समोर केलेलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधक अशा सर्वांचाच विरोध असल्याने शरद पवार फारसे अनुकूल नसल्याचं समजतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव आणण्याचा एक भाग म्हणून की काय आज अकलूज येथे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी सर्व मोहिते पाटील समर्थकांची बैठक बोलवली आहे. एक गोष्ट असं म्हटलं जातं, मोहिते पाटील यांना जर तिकीट दिलं गेलं नाही तर कदाचित भाजपाकडे जाण्याचा कल असेल अशी जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे जाणून घेतलं जाईल. दुसऱ्या बाजूला जर स्वतः विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार नसतील तर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविषयी अन्य पर्याय अजून काय असावा का याचाही विचार केला जाईल. जर राष्ट्रवादी काँग्रेसने अन्य उमेदवार दिला गेला तर मोहिते पाटील यांचं राजकीय भवितव्य ठरवण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्वपूर्ण ही बैठक होत आहे. आजच्या या बैठकीत अगदी सागर, म्हणजे कुठेतरी नेमकं काय करणार विजयसिंह मोहिते पाटील यांचा गट हे बघावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.